मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे एक रस्ता झपाटलेला. लेखक लेखिका प्राजक्ता खैरे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सुहाना सफर और ये मौसम हसी. सुमसान रस्त्यावरून रमेश एकटाच गात चालला होता. मस्त गाणं गात गात त्याचा प्रवास चालू होता. लांबलचक रस्ता गाव असल्याने रस्त्यावरील दिव्यांची तर बोंब होती, त्यामुळे मिट्टा अंधार पडला होता. झाडांच्या चाबुकाप्रमाणे फांद्या रस्त्याला आणखीनच भयानक बनवत होत्या. बोचरी थंडी अंगावर शहारे आणत होती. आता मात्र रमेशला गाडी चालवण्याचा फारच कंटाळा आला होता. तसं पाहायला गेलं तर मुख्य गावात जाण्यासाठी 2 रस्ते होते, एक प्रमुख रस्ता आणि एक शॉर्टकट. पण सहसा शॉर्टकटने कोणीच जात नसे. सगळ्यांचं आपलं एकच मत होतं की 10-15 मिनिटे उशीर झाला तरी चालेल, पण दुसऱ्या भयान रस्त्यावरून जाण्याची रिस्क घेऊच नाही. असं म्हणतात की तो एक झपाटलेला रस्ता आहे. त्या रस्त्यावरून जो कोणी जाईल तो परत कधीही येत नसे. असं म्हणतात जो गेला तो गेलाच. पण गावकऱ्यांच्या या विचाराला रमेश अजिबात सहमत नव्हता, त्यामुळे तो सतत त्याच रस्त्याने प्रवास करत असे. आजही कंटाळा आल्याने तो त्याच रस्त्याने जाणार होता. बघता बघता त्या रस्त्याचे वळण आले. रमेशने आपली कार अगदी सहजरित्या वळवली आणि सुरू झाला त्याचा त्या झपाटलेल्या रस्त्यावरून प्रवास. आमोसेची रात्र असल्याने रस्त्यावर मिट्ट काळो पसरला होता. रातकिड्यांच्या किर्र आवाजाने अंगावर सरसरून काटा येत होता. झाडांच्या हलणाऱ्या फांद्या एक वेगळेच गाणे गात होत्या. या भयान रात्री रमेश एकटा रस्त्यावरून चालला होता. गाडीचे हेडलाईट चालू होते. त्याच प्रकाशात तो निवांत गाडी चालवत होता. तो पुन्हा गाणे गाऊ लागला, सुहाना सफर और ये मौसम हसी. अचानक रमेशच्या गाडीच्या काहीच अंतरावर एक माणूस उभा होता. रमेश विचारात पडला की असे म्हणतात की या रस्त्यावर अनेक माणसे गायब होतात, पण तरी एवढ्या रात्री हा माणूस इथे काय करत असेल बरं. रमेश त्या माणसाला निरखून पाहू लागला. साधारणतः 35-40 वयाचा, 6-6.5 फूट उंच, पिलदार मिशा, भारदस्त शरीर, डोक्यावर टोपी, पायात कोल्हापुरी चप्पल, रंग एकदम काळा सावळा, धोतर आणि अंगावर पांढरा शुभ्र कुडता. पण त्या कुडत्यावर ठिकठिकाणी मातीचे डाग लागले होते, जणू काही तो मातीत लोळून आला असावा. रमेश बऱ्याचदा या रस्त्यावरून जायचा, पण त्याला कधी असे एवढ्या रात्री रस्त्यावर कोणी दिसत नसे. त्या माणसाला पाहून तो खूप घाबरला. त्याला आता परत मागे वळता येत नव्हते. तो सावकाश पुढे पुढे जाऊ लागला. तो माणूस रमेशला हात करू लागला. रमेशने गाडी त्याच्या समोर थांबवली. तो माणूस म्हणाला, काय रे पोरा, एवढ्या रात्री कुठं निघाला, आणि ते बी असल्या इचित रस्त्यावरून? अरे तुला माहित नाही होय, या रस्त्यावर जो कोण आला तो माघारी नाही गेला, आणि तू आलास ते आलास, आणि ते बी औसेच्या राती. त्या माणसाने प्रचंड दारू पिली होती. रमेश फार घाबरला, पण स्वतःला सावरत तो म्हणाला, अहो काका काही नाही, जरा गावाला जात आहे, आणि त्यातून आज मला उशीर झाला ना. हा रस्ता जरा जवळ पडतो ना, म्हणून याच रस्त्याने जात आहे. तो माणूस म्हणाला, अय पोरा, तुला भ्या वाटत नाही होय? इथं काळोख्याच्या अंगावर घुबड नाचतात, इथले रस्ते रगत मागतात. हे ऐकून कधीही न घाबरणाऱ्या रमेशच्या काळजात धस झालं. सर्व सामर्थ्य एकवटून तो म्हणाला, अहो मला कसली भीती, म्हणजे बरं ते जाऊ दे, मला बी जरा गावात सोड, मी आज जरा जास्तच घेतली, सोडशील नव? रमेशने विचार केला की जर हा चोर असेल तर काय करायचे. तेवढ्यात मनकवडेप्रमाणे तो माणूस म्हणाला, अरे नाही, म्या काही चोर नाही, एवढं कशापायी घाबरतो? हे ऐकून रमेश चमकला. यांना कसं कळलं? हाच विचार तो करत होता. मग त्याने त्या माणसाला कारच्या मागच्या सीटवर बसण्यास सांगितले.
त्या माणसाने प्रचंड प्रमाणात दारू पिली असल्याने तो झुलत झुलत कारच्या मागच्या सीटवर येऊन बसला. गाडी पुन्हा सुरू झाली. त्याच भयान वातावरणात अचानक गाडीची हेडलाईट बंद पडली. तसा रस्त्यावर आणखीनच अंधार दाटून आला. आता कारच्या आतमध्ये फक्त लाईट चालू होती. तो माणूस म्हणाला, काय रे पोरा, तुझं नाव काय? काका, माझं नाव रमेश. यानंतर बराच वेळ तो माणूस काहीही बोलला नाही. रमेशचे काही क्षणासाठी लक्ष मागे गेले तर तो माणूस एकटक रमेशकडेच बघत होता. रमेशने यावर दुर्लक्ष केले. रमेश म्हणाला, काय काका, एवढ्या रात्री तुम्ही या रस्त्यावर काय करत होता? या प्रश्नावर त्या माणसाने काहीही उत्तर दिले नाही आणि तो एकटक रमेशकडे पाहत राहिला. काही वेळाने तो माणूस अतिशय दमदाटीच्या सुरात म्हणाला, अय पोरा, गाडी थांबव. अहो काका, इथे कशाला थांबता? इथे तर खूप मोठे स्मशान आहे. हवं तर पुढे थांबवतो गाडी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही होय? थांबव म्हणलं ना. रमेश नाईलाजाने गाडी थांबवतो. तो माणूस गाडीच्या बाहेर उतरतो. आजूबाजूला घनदाट झाडी असते. स्मशानात अनेक चिता भयंकर संतापाने ज्वाळा ओकत असतात. एवढ्या रात्री त्या चितांचा शोक करण्यासाठी झाडावर उलट्या लटकलेल्या वटवागळांशिवाय कोणीही नसते. अचानक तो माणूस रमेशकडे बघत कुत्सित हास्य करू लागला. त्याच्या हातात एक धारदार चाकू होता. त्याच्या हसण्याचा कर्कश भयानक आवाज सगळ्या जंगलात घुमू लागला. तो माणूस रमेशला म्हणाला, अय पोरा, तुझ्याकडे जेवढं पैसा आहे ती तेवढं देऊन टाक, नाहीतर याच स्मशानभूमीत तुला जित्ता गाडीन. त्याने तो चाकू रमेशच्या गळ्यावर ठेवला. रमेश घाबरून घामाने पूर्ण भिजला होता. त्याने खिशातील पाकिट काढले आणि त्या माणसाच्या हातावर ठेवले. रमेश मनात म्हणू लागला, कुठून बुद्धी सुचली आणि या माणसाला लिफ्ट दिली? हा विचार संपतोय तोच तो माणूस जोरजोराने हसू लागला. त्याने ते पाकिट रमेशच्या अंगावर फेकले आणि म्हणाला, काय यार तुम्ही आजकालची पोरं, एवढ्या चाकूला घाबरला होय? असं म्हणून हसत हसत तो माणूस पुन्हा एकदा गाडीत बसला. काय काका, असली मस्करी असते होय? जीव गेला असता माझा. तसा तो माणूस पुन्हा हसू लागला आणि म्हणाला, हे बघ, कुणाला बी गाडीत बसवत जाऊ नको, येड्या. हो हो म्हणत रमेशने गाडी पुन्हा सुरू केली. रमेश घाबरला होता. तो पुन्हा गाऊ लागला, सुहाना सफर और ये मौसम हसी. तसा तो माणूस म्हणाला, अरे एवढ्या रात्री खतरनाक ठिकाणी तुझ्या बापानं गाणं म्हणलं होतं का? ते बी असल्या वातावरणात तुला मौसम हसी म्हणून वाटते होय? रमेश म्हणाला, बरं तुम्हाला गाणं नाही आवडलं का? ठीक आहे काका, तुम्ही मला या रस्त्याबद्दल सांगितले, पण या मागची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? चला मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. माणूस म्हणाला, ठीक आहे. रमेश सांगू लागला, खूप वर्षापूर्वीची घटना आहे. एक गरीब कुटुंब होतं. त्यात एक बाई आपल्या मुलाबरोबर राहत होती. त्या बाईचा नवरा रोज त्या बाईला दारू पिऊन त्रास द्यायचा. रोज मारहाण करायचा. रागाने तो मुलाला पण मारहाण करायचा. रोज रोजच्या या त्रासाने ती बाई आणि तो मुलगा कंटाळून गेले होते. तो माणूस काही काम करत नसे आणि ती बाई पाटलांच्या शेतात राबायची. तिला मिळालेला पगार देखील तोच नराधम दारू तोडून टाकायचा. असेच दिवसामागून दिवस जात होते. एके दिवशी तिच्या नवऱ्याला घरी यायला खूप उशीर झाला होता. मग त्याची बायको वाट पाहून दमून झोपी गेली. साधारण 2 वाजता तो घरी आला. त्याने 2-3 वेळा दार वाजवले, पण त्याची बायको काम करून दमली असल्याने गाढ झोपेत होती. आता मात्र त्याचा राग अनावर झाला. तो अतिशय घाण शिव्या देत दारावर हात मारू लागला. त्या बाईला खडबडून जाग आली. तिने पटकन दार उघडले. घरात आल्या आल्या त्याने तिला खूप बेदम मारहाण करायला सुरुवात केली. हातात जे येईल त्याने तो तिला मारू लागला. त्याने आणखी दारू पिण्यासाठी तिच्याकडे पैसे मागितले. यावरून त्यांच्यात आणखी भांडणे झाली आणि शेवटी त्या नराधमाला कुऱ्हाड सापडली आणि त्याने तिला जीवानीशी मारून टाकले. रमेश बोलत होता तेवढ्यात तो माणूस म्हणाला, वारे बहादर, शाबास. आर्या बायका लय असत्यात. नवरा दमून भागून घरी आला तरी त्यांना अक्कल नाही. त्यांचं आपलं सुरूच. माझी बायको बी तसलीच आहे. ती बी मला दारू प्यायला पैसे देत नाही, म्हणून तर तिला मी रोज मारतो, तरी तिला अक्कल नाही आली. रमेश पुढची गोष्ट सांगू लागला. स्वतःच्या आईला मारताना तो मुलगा बघत होता. तो काहीही करू शकला नाही. त्या माणसाने एक चाकू घेतला
आणि स्वतःच्या मुलाच्या गळ्यावरून फिरवला. त्या मुलाला त्याने याच रस्त्यावर फेकले होते आणि असं म्हणतात की त्याचा आत्मा अजूनही तेच भटकतो. आणि काका, त्या मुलाचे नाव तुम्हाला माहिती आहे का? त्याचं नाव रमेश. आणि आतापर्यंत या रस्त्यावर जेवढे लोक गायब झाले त्यांना मीच गायब केले. अय पोरा, मी तुला भ्या दाखवलं म्हणून लगेच तुम्हाला नाही घाबरू शकत. तुला काय वाटतं म्या घाबरल होय तुला? अरे म्या एवढी बी नाही घेतली की तू काय बी सांगशील आणि म्या त्याच्यावर विश्वास ठेवल. तो माणूस गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत बोलत होता. तेवढ्यात त्याची नजर ड्रायव्हरच्या सीटवर गेली. ड्रायव्हरच्या सीटवर कोणीही नव्हते, पण गाडी मात्र चालू होती. आता मात्र तो माणूस घाबरला. माणूस म्हणाला, रम्या, ए रम्या. गाडी पूर्णपणे थांबली होती. तो माणूस खिडकीतून बाहेर बघू लागला तर गाडी अजूनही मगाशीच्या स्मशानाबाहेर उभी होती. हे पाहून त्या माणसाची नशा पुरती उतरली होती. अचानक काका अशा कर्कश आवाजामुळे त्या माणसाचे डोके पूर्णतः बधीर झालं आणि त्याच्या शेजारी त्याला रमेश बसलेला दिसला. त्याचा विद्रूप चेहरा प्रचंड भयावह दिसत होता. त्या माणसाचा फक्त जीव जाणंच बाकी होतं. रमेश म्हणाला, काका, ती बाई माझी आई होती. प्रत्येक बाई ही कोणाची तरी आई बहीण असतेच ना. माझ्या बापासारखे आणि तुमच्यासारखे नराधम त्यांना मारून दुसरं लग्न करतात, पण त्यांच्या मुलाचं, त्यांच्या कुटुंबाचं काय? काका, तुम्ही माझा गळा कापणार होता ना? तुम्हाला माहिती का गळा कापल्यानंतर काय होतं? थांबा, मी सांगतो. गळा कापल्यावर त्यावरची त्वचा प्रचंड वेदनेने फाटते. गळ्याच्या नसा तुटतात, रक्ताचे थारोळे उडतात आणि विचार करू शकणार नाही इतक्या वेदना होतात. पाहायचंय का कसं ते? असं म्हणून रमेशने आपला गळा त्याच्या समोर कापला. ते भयानक दृश्य पाहून त्या माणसाला जागीच हार्ट अटॅक आला. सुहाना सफर और ये मौसम हसी. काका, गाणं तुम्ही पण. बरं बाबा, मी पण गाणं म्हणतो. तीच गाडी त्याच रस्त्यावरून चालली होती. तेवढ्यात आणखी एक माणूस फुल दारू पिऊन गाडीला हात करून लिफ्ट मागत होता आणि कोणाला तरी शिव्या हसडत होता. रमेश काकांना म्हणाला, काका, आपली पुढची शिकार. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.